नमस्कार, मी प्रियंका. बरेच दिवस मला काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत, पण तसा योग येत नाही आहे. सो फायनली तो योग आला आहे. तर चला आपण आज काही गोष्टी शेअर करूया. सध्या मी एक सिरीज सुरू करते आहे, लग्न. तर त्यामध्ये काही गोष्टी आहेत, काही टॉपिक्स आहेत ज्याच्यावर मी डिस्कस करणार आहे. सो सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता सध्या ती केतन अगरवाल आणि सिया गोयल यांची केस तर तुम्ही पाहिलीच असेल. तर मला असं वाटतं की मुलगी शिकली प्रगती झाली, जे आपण हे वाक्य वापरतो, पण खरंच मुलगी शिकली आणि प्रगती झाली आहे का? कारण जर शिकून मुलींच्या विचारांमध्ये असे बदल होणार असतील तर मग त्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही आहे. आपण मुलींना शिक्षण देतो, मुलींना मोठं करतो, त्यांना त्यांच्या पायावर उभं करतो, त्यांना स्वतःचे विचार मांडण्याची, विचार करण्याची मुभा देतो. मग असं असताना आपल्याकडून काही चूक होती आहे का, अशी शंका आपल्याला वाटायला लागते. खरं तर त्याच्यामध्ये कोणाची चूक कोणाची बरोबर हे आपल्याला सांगणं कितपत योग्य आहे, कितपत खरं आहे हे मी आता नाही बोलू शकत. पण मला एवढंच वाटतं की खास करून मुलींनी, की तुम्हाला जर एखादी गोष्ट खटकत असेल, पटत नसेल. अजून एक असा मुद्दा मला मांडायचा आहे की लग्न, मग ते अरेंज असो किंवा लव्ह मॅरेज, तुम्हाला विश्वासाच्या बळावरच पुढे जावं लागतं. सो सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा असतो लग्न करताना, तो म्हणजे विश्वास. जर तुम्ही तुमच्या एकमेकांचा विश्वास जर गमावला तर सगळ्या गोष्टी सोप्या पडतील. दुसरी गोष्ट, सिया गोयल आणि केतन अगरवाल ह्या दोघांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सियाला एवढं शिक्षण असताना, तिची परिस्थिती सगळी चांगली असतानासुद्धा तिला असा विचार करण्याची दुर्बुद्धी सुचली. ह्याच्यामध्ये खूप मोठं म्हणतात ना, मूर्खपणाचं लक्षण आहे. सो मुलींनो, प्लीज काळजी घ्या. स्वतःच्या विचारांच्या सोबतच दुसऱ्यांचं आयुष्यही आपण पणाला लावतोय, ह्याची प्लीज काळजी घ्या. स्वतःचा चांगला योग्य विचार करत असताना कुणाच्या बोलण्यामध्ये भुलून त्यांच्या म्हणण्यानुसार आपण इतरांच्या बाबतीत फसवणूक करतोय का, इतरांना फसवतोय का? स्पेशली आपण आपल्या पर्सनल आयुष्यात आपल्याला जो पार्टनर हवा आहे त्या पार्टनरसाठी आपण कुठलं पाऊल उचलतोय, काय करतोय, त्याच्यामुळे कोणाचं आणि किती नुकसान होतं आहे ह्याचाही पहिला विचार करा. प्लीज, मला एवढीच रिक्वेस्ट आहे. हे जे